धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही मंत्रालयातील त्यांच्या केबिन बाहेर असलेली पाटी अजूनही तशीच आहे। ही दृश्य आपण पाहतोय। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला, मात्र तरीही मंत्रालयात त्यांची जी केबिन आहे ती पाटी अजूनही तशीच आहे। जवळपास 2 महिने उलटून गेलेले आहेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होऊन, तरी सुद्धा मंत्रालयात त्यांच्या केबिनच्या बाहेर आपण जर पाहिलं तर फलक जे आहे ते तसंच असलेलं पाहायला मिळते। नावाची पाटी जी आहे ती तशीच असलेली पाहायला मिळते। धनंजय रुक्मिणी पंडित मुंडे, मंत्री अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण, अशी ही पाटी जी आहे ती त्या ठिकाणी कायम असलेली आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीने 2 महिन्यापूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला होता, घेतला होता आणि त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं होतं, परंतु मंत्रालयातली पाटी मात्र अजून तशीच कायम असलेली पाहायला मिळते। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी हा पुन्हा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला आपल्याला दिसून येतोय। ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड यांना गुन्हेगार जे आहे ते ठरवण्यात आलं, त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि त्यानंतर थेट धनंजय मुंडे यांच्यावरती सुद्धा निशाणे जे आहे ते साधले गेले होते। त्यांचा सुद्धा या संपूर्ण संतोष देशमुख प्रकरणामध्ये हात होता, असं जे आहे ते जवळपास आरोप जे आहे ते करण्यात आले होते आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा जो आहे तो द्यावा लागला होता। परंतु आता सध्या स्थितीत आपण जर पाहिलं तर त्यांच्या नावाची पाठी जी आहे ती मंत्रालयात कायम असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जर त्यांचा राजीनामा झालेला आहे तर मग या कार्यालयाची पाटी का काढली गेली नाही, असा प्रश्न जो आहे तो आता उपस्थित केला जातोय। त्यामुळे रोहन पवारसह विनायक टावरू, विनय मराठी, मुंबई।